तर श्रीमद भागवतम स्कंद 2 अध्याय 4 श्लोक नंबर 18 आपण डिस्कस केला का? विराट गुणांध्र पुलिंद दुर्दशा आभीर शुंभा यवनाथ साधना ये अन्यस्य पापा यदपाश्रयाश्रय शुद्धंती तस्मै प्रभु विष्णवे नमः. तर सुखदेव गोस्वामी प्रार्थना करतात आहे परीक्षित महाराजांच्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी. तेव्हा त्यात एक सांगताय कशा प्रकारे हे एवढे जे सर्व काय म्हणतात त्याला विराट गुण आंध्र यांना आपण त्यामुळे एक एक समाज प्रदेश आणि दिलेले कसं आहे हे अन्यच पापा. हे अन्य म्हणजे आणखीन अशाच प्रकारचे अन्य सर्वच पापा यद अपाश्रय. पापा इन द सेन्स की पापकर्माने निमग्न असलेले असंख्य असे सर्व यद अपाश्रयाश्रय म्हणजे भगवत भक्तांचा आश्रय घेऊन काय होऊ शकतात? शुद्धंती शुद्ध होऊ शकतात. विविध प्रकारच्या पाप कर्मामुळे त्यांना विविध प्रकारचे शरीर प्राप्त झाले आहेत, विविध स्वभाव निर्माण झालेले आहेत. पण तस्मै प्रभु विष्णवे. प्रभु विष्णू म्हणजे भगवंतांचं एक नाव आहे. त्यांना म्हणतात सर्व शक्तिमान भगवंत असे आहेत की त्यांच्या भक्तांचा आश्रय घेतल्यानंतर हे सर्व शुद्ध होऊ शकते. अशा भगवंतांना मी सादर प्रणाम करतो. तस्मै प्रभु विष्णवे नमः. प्रभू तात्पर्य लिहितात कशा प्रकारे भक्ती मार्गामध्ये कुणालाही हे नाही आहे, त्याला बंदी नाही. सर्व व्यक्ती भगवंतांसाठी सारखे. फक्त काय पाहिजे? ये यथा माम प्रपद्यन्ते. एकदा भगवंत काय म्हणतात की मला शरण या आणि तुम्हाला सर्व पापातून मी मुक्त करेन. कुठला श्लोक आहे भगवद्गीता? काय श्लोक काय? पहिला श्लोक भगवद्गीतेचा मला शरण या अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. त्याच्यासाठी काय करावं? काय लिहिलं? मला शरणाचा त्याचा श्लोक काय? हा अर्धवट श्लोक आहे. माम एकम शरणम व्रज. काय म्हणतात? फक्त मला शरण या आणि पापांचा विचार नाही. ठीक आहे ना? तर त्याच प्रकारे हे सर्व जे आहेत विविध प्रकारचे जे स्वभाव आहेत त्या स्वभावातील व्यक्ती विविध पापकर्मांनी निमग्न असले तरी भगवत भक्त जो मार्गावर चालतात सर्व धर्म परित. तर या भगवत भक्तीच्या मार्गावर जो एकदा चाललेला आहे त्याच्या संघामध्ये आल्यानंतर जो साठा आहे पापकर्माचा जो त्यांना विविध मार्गांमध्ये नेतो आहे तो काय करता येतात? तो ते सोडून आणि शुद्ध होतील. तर त्या प्रकारे भगवंतांना नमन करतात की तुम्ही हा मार्ग दाखवलेला आहे. तर प्रभुपाद तात्पर्य लिहितात कशा प्रकारे की वैष्णव हा याची हे काय पाहिजे दृष्टिकोन मनस्थिती काय हवी की अर्चविग्रहाला तो काय समजतो? पुतळा न समजता साक्षात भगवान समजतो. जर हे समजत नसेल तर तो त्याची कनिष्ठ पातळी समजेल. इन द सेन्स दोन गोष्टी आहेत की भगवंतांना कशा प्रकारे बघणे आणि भगवंतांचा जो प्रतिनिधी आहे गुरु यांच्या प्रती त्याचा दृष्टिकोन कसा असतो. आपल्याला भागवतामध्ये यावर भरपूर जो जोर देतो की आपण गुरु यांना साधारण मनुष्य समजू शकत नाही. गुरु काय
भगवंताचं प्रतीक साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रे. ते भगवंताचं प्रतीक असल्याने आपण असं हे पण आपल्यासारखेच आहे असं म्हटलं त्यासाठी त्याला काय म्हणतात, पाप. अर्चे विष्णू शिलाधी. तर विष्णूंची जी मूर्ती आहे त्याला शिला असं म्हणतात फक्त, म्हणजे एक काय म्हणतात त्याला पुतळा असं म्हणतात. ती तो एक अपराध पाप आहे. आणि गुरुशू नरमती. गुरूंना नर समजलं जातं, एक साधारण मनुष्य. त्याला काय म्हणतात, वैष्णवे जाती बुद्धी श्री विष्णू नामनी शब्द सामान्य बुद्धी. हा एक प्रकारे अपराध होतो. पद्मपुराणातील हा श्लोक आहे. तिसरा पॉईंट कुठला आला, स्पष्ट ते की विग्रह पुतळा नाही आहे, गुरु साधारण मनुष्य नाही, आणि तिसरं वैष्णव जाती बुद्धी. कुठलाही वैष्णव याची जाती काढू नये की हा वैष्णव कुठल्या जातीचा. हे तिन्ही गोष्टी अपराधात्मक आहेत, अपराधामध्ये गणल्या जातात. हा पद्मपुराणातील श्लोक आहे. तर निष्कर्ष काय आहे की भगवंत सर्व शक्तिमान असल्यामुळे व्यक्तीच्या किंवा आपल्या आध्यात्मिक गुरुच्या रूपातील आपल्या प्रमाणित प्रकटनाद्वारे जगाच्या कोणत्याही भागातील कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही परिस्थितीत स्वीकार करू शकतो. याचा अर्थ काय आहे, भगवंत आपली शक्तिमान सर्व शक्तिमान अशा प्रकारे ते कुठल्या प्रांतामध्ये कुठल्याही व्यक्तीला आपला प्रतिनिधी म्हणून घोषित करू शकतात. गुरु लक्षात, अशा प्रकारे व्यक्ती कार्य करतो. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू नेहमी सांगतात काय, नाहम विप्रो न च नरपती नापी वैश्य न शूद्र. कुठलाही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याच्यातील नाही आम्ही. आणि दुसरा की बाकी ब्रह्मचारी वानप्रस्थ ग्रहस्थ आणि संन्यास आश्रम पण नाही. गोपीर भरतूर दास दासानुदास की आपली. तर हे जे वर्णाश्रम धर्म जो आहे हा खूपच इम्पॉर्टंट आहे इन द सेन्स प्रॅक्टिकॅलिटीमध्ये. जोपर्यंत आपण हरितोषणम करत नाही तोपर्यंत लक्षात. वर्णाश्रम जो आहे तो पालन करता करता आपल्याला काय करायचं आहे, विष्णू संसिद्ध हरितोष. तो नसेल तर आपण श्रम एवढं केवळ झाला. आपण कुठलाही एक आश्रम किंवा आपला वर्ण पालन करून आपण जे जे काय कार्य करतो पण त्या कार्याने हरितोषण होत नसेल तर ते श्रम केवळ नाही. म्हणून महाप्रभू म्हणतात की सर्वथा व्यक्तीने कृष्णदास या स्थितीमध्येच कार्य करणं. म्हणून ते म्हणतात की मी कृष्णदास पण आहे, कृष्णदास दासानुदास या परिस्थितीमध्ये व्यक्तीने आपला भगवत सेवा चालू ठेवायची. हाच एकमेव आत्मसाक्षात्काराचा भाग आहे. स एष आत्मात्मवताम अधीश्वरम स्त्रयीमयो धर्ममयस्तपोमयः गतव्यलिकेल जशत् शंकरादिभिर्वितर्क्यलिंगो भगवान प्रसीदताम्. तेच परमात्मा आहेत व आत्मसाक्षात्कारी जीवांचे अधीश्वरही आहेत. ते मूर्तिमंत वेद, मूर्तिमंत धार्मिक शास्त्रे आणि मूर्तिमंत तप आहे. ब्रह्मदेव, शंकर आणि दांभिकपणाच्या पलीकडे असणारे सर्वजण त्यांचे पूजन करतात. अशा प्रकारे आदर आणि सन्मानाने पूजित होणारे भगवंत माझ्यावर कृपा करो. तर याचना करतात आहे की कुठल्या प्रकारे मी या भागवत धर्मावर बोलतोय तेव्हा मला भगवंताची कृपा हवी, आता मी पात्र नाही. त्यामुळे भगवंताचे जे विविध गुण आहेत त्या गुणांची यादी देतात आहे आणि कशा प्रकारे ते सर्वत्र आहेत. सामान्य जीवाच्या हृदयात पण आहे आणि आत्मसाक्षात्काराचे हृदय आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच्या पण हृदयामध्ये. आणि असा कुठलाच व्यक्ती नाही आहे की जो त्यांचं पूजन करत नाही. तर साक्षात ब्रह्मदेव, शंकर आणि सर्व हे गतव्यलिके हा शब्द येते ज्यांच्यामध्ये दांभिकपणा नाही आहे तेही भगवंतांचं पूजन करतात. अशा प्रकारे ते माझ्यावर प्रसन्न होत आणि माझ्यावर कृपा करत.
श्रियपतिर्यज्ञपतिर्प्रजापतिर्धियां पतिर्लोकपतिर्धरापति पतिर्गतिश्चान्धकवृष्णिशाश्वतां प्रसीदतां मे भगवान सतां पतिं. तिथे पती पती हा शब्द येतोय प्रत्येकाच्या. तर पती याचा अर्थ काय आहे? स्वामी. तर भगवान श्रीकृष्ण हे सर्व भक्तांचे आराध्य भगवान आहे. श्रेयपती यज्ञपती प्रजापती. त्यामुळे एक चार्ट काढला बघा. याला म्हणतात आहे. तर हे नारायण पुढे 2-3 श्लोक येतील. त्यात आपण बघू की सगळ्यांचे स्त्रोत किंवा सर्व गोष्टी कुठे डायरेक्ट करतात आपल्याला. डायरेक्ट करता याचा अर्थ त्याचं ध्येय काय तर नारायण. सिमिलरली इथे पण आपल्याला शुकदेव गोस्वामी सांगतात आहे की पहिले येतं की श्रेयपती. श्रेयपती म्हणजे सर्व ऐश्वर्यांचे पती कोण आहे? ऐश्वर म्हणजे लक्ष्मीदेवी. त्यांचे पती पण भगवंत आहे. यज्ञपती यज्ञांचे पती. प्रजापती सर्व जीवांचे प्रमुख. आणि स्पेसिफिकली इथे प्रभुपाद तात्पर्य देतात की धियापती म्हणजे बुद्धिमान. यावर पुढच्या श्लोकामध्ये प्रभुपाद सविस्तरपणे लिहितात. आणि बाकी इथे लिहितात की आपले जे यदुपती आहे सर्व लोकपती. सर्व 14 लोकांमध्ये 14 लोकांमधील सर्व स्वामींचे पण स्वामी ते आहे. अशा प्रकारे हे सर्व माझ्यावर कृपा करू. त्यानंतर हा जो धियापती आहे त्याची तुलना भौतिक बुद्धिमान व्यक्तीशी जे भगवंतांना प्राप्त करण्याची जो प्रयत्न करतात त्याच्या तुलनेत प्रभुपाद तात्पर्य घेणार आहे. देतात की यदंघ्रि अध्यायन समाधितया धियानुपश्यन्ति हि तत्त्वम् आत्मनः वदन्ति चैतत् कवयो यथा रुचं स वै मुकुन्दो भगवान प्रसीदताम्. तिथे लिहिलं आहे की भगवान श्रीकृष्ण काय आहेत? मुक्ती प्रदान करणारे आहेत. आपण म्हटलं की मुकुंद म्हणजे कोण? जे मुकुंद म्हणजे मुक्ती देणारे. मुक्ती प्रदाता सर्वेषां विष्णोर आराधन. तर हे एकमेव मुक्ती देणारे आहेत. अधिकारी पुरुषांचे चरणानुगमन करून भगवंतांच्या चरणकमलांचे क्षणोक्षणी चिंतन करणारे समाधीस्थ भक्त त्या परमसत्याचे दर्शन घेऊ शकतात. तर इथे मुकुंद म्हणजे परमसत्य. आपण बघितलंय की परमसत्य म्हणजे ब्रह्मण परमात्मा आणि भगवान. ठीक. तर यांचं दर्शन कोण करू शकतं परमसत्याचं? तर असे अधिकारी व्यक्ती जे भगवंतांचे भक्त आहे त्यांच्या चरणानुगमन म्हणजे त्यांनी दाखवलेल्या मार्गावर भगवंतांच्या चरणकमलांचे क्षणोक्षणी चिंतन करून परमसत्याला जाणू शकतो. परमसत्याचं दर्शन घेऊ शकतो. म्हणजेच परमसत्य बघण्याची ही प्रोसेस आहे. ठीक आहे. जसं कुठल्याही हे करायची काही प्रोसेस असते. स्वयंपाक करायची प्रोसेस आहे ही. आता हा जो कॅमेरा लावण्याची प्रोसेस आहे, रेकॉर्डिंग करायची. त्याच प्रकारे परमसत्य बघण्याची ही प्रोसेस आहे. अधिकृत गुरु शिष्य परंपरेमध्ये आणि त्या प्रकारे त्यांना प्रसन्न करून ते जी पद्धत वापरतात आहे ती पद्धत वापरतात. परंतु काही लोक काय करतील? विद्वान तर्कवादी मात्र स्वतःच्या कल्पनेनुसार त्यांचे चिंतन करतात. परमसत्य बहुतेक असं असावं, बहुतेक तसं असावं. त्यांची संकुचित बुद्धीद्वारे ते प्रयत्न करतात समजण्याचा की परमसत्य असं असावं तसं असावं. असे हे भगवंत माझ्यावर प्रसन्न होत. तर सनातन काळापासून हे विविध प्रकार असतील. भक्त आणि ब्रह्मवादी. भ्रमण करणार ज्ञानी योगी आणि भक्त हे सदैव असणार विविध प्रकार. तर अशा प्रकारे पण हे तिन्ही काय अध्यात्मवादी आहे. म्हणजे या तिघांनाही कुठल्या प्रकारे संसारी आकर्षण नाही.
पण शेवटी त्यांना कुठे यायचं आहे, भगवान स्टेजवरच यायचं. म्हणजे भगवान स्टेज परम सत्य प्राप्त दर्शन घेण्यापर्यंत आल्यानंतरच त्यांना पूर्ण संतुष्ट आहे. आता प्रभुपाद तात्पर्यात लिहितात की कशा प्रकारे भगवंताचे चरण कमल आहे, त्याची जी धूळ आहे त्याची शक्ती काय ते लिहितात की त्याचा केवळ एक कण पण व्यक्तीला प्राप्त झाला तर त्याची भगवंतांना प्राप्त करण्याची इच्छा उत्कट होते. आणि त्याच्यात काय होईल तसं पावर आपण बघू की अरे धूळकण तर सगळीकडे आहे, त्याच्यात काय एवढी आहे. पण भगवंतांच्या आणि भगवंतांच्या भक्ताच्या चरण धुळाची काय पावर, शक्ती, त्वरित व्यक्तीची जी भौतिक इच्छा, भौतिक संकल्पना चेंज करू शकते इच्छा, आणि त्वरित इंद्रिय तृप्तीविषयी त्याचं जे आकर्षण आहे ते दूर होईल आणि त्याच्या मनातील सर्व भौतिक कल्मश निघून जातात. त्याच्यावर राजा कुलशेखर आहे, त्यांनी एक त्यांचं मन व्यक्त करतात ते की कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरांतम अद्दैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवात पित्ते कंठावरुण विधो स्मरणं कुतस्ते. हे महान भगवत भक्त आहेत राजा कुलशेखर. ते जनरल सगळ्यांचं लाईफ स्पॅन बघतात आहे की बालावस्था, युवावस्था, प्रौढ अवस्था, नंतर वृद्धावस्था येते. तर ते म्हणतात आहे की हे भगवंत, सध्या मी युवा आहे, प्रौढ आहे आणि माझं सगळं मी हट्टाकट्टा म्हणजे निरोगी आहे सध्या. तर त्या अवस्थेत मला काय करू द्या तुमच्या. तर इथे भगवंतांचे चरण कमल म्हणजे कमळ जे असतं, कमळाची देठ असतं ना, देठ असतं त्याला कमळ नाळ म्हणतात. त्याला त्याची उपमा दिलेली आहे. आणि मनाला काय म्हटलेलं आहे, राजहंस बघितला एवढे पांढरा शुभ्र राजहंस तो काय खातो, फक्त त्या कमळनाळ मधला तो त्याच्यात हे म्हणतात बिया असतील त्याचे ते खातो. तो सदैव त्याच्यावरच अवलंबून असतो. तर इथे तुलनात्मक स्टडी हे काय करत आहे, संवाद साधत आहे की माझे मन जे आहे हे राजहंसासारखं आता तात्काळ सतत तुमच्या चरण कमल जे आहे कमळनाळासारखं आहे त्याच्यातच गुंतून राहू दे. कारण एकदा मृत्यू समय आला तर काय होईल, प्राण प्रयाण समय कफवात पित्त काय होईल, इम्बॅलन्स होईल. निरोगी व्यक्ती म्हणजे काय, कफवात बॅलन्स राहत 100% आपल्या हृदयामध्ये हे 3 असायला पाहिजे. म्हणजे 33.3 33.3 म्हणजे व्हॉट एव्हर इट मे बी, आपल्या प्रकृतीनुसार. काही कफ प्रकृती असेल तर कफ जास्त असते, पण बॅलन्स पाहिजे. नसेल तर तुम्ही रोगी होतो. तर वृद्धावस्थेमध्ये हा प्रॉब्लेम होतो. तर ते आधीच विचार करतात की त्या समय काय होईल, कंठावर रोधन विधो स्मरण कुत असते. तर अशा प्रकारे माझा कंठ असा दाटून येईल की मी तुमचं स्मरण करू शकणार नाही बऱ्याच गोष्टी. म्हणून आताच मला त्या माझं मन जे आहे त्यात गुंतून राहू दे. आता प्रभुपाद पुढे तात्पर्य लिहितात कशा प्रकारे ही एकमेव पद्धत आहे जेणेकरून आपण भगवंतांना जाणू शकतो. अथवा बाकी सर्व जे मानसिक तर्कवादी आहे ते आपल्या विद्वतेच्या बळावर अनंत काळासाठी पण तर्क करत असतील तरी परम सत्याचा किंचितही त्यांना साक्षात्कार होऊ शकत. आता तरी ते तर्क तर करत राहणार आहे. तर्क करून ते कुठल्या तर्कावर पोहोचणार की यथारुच, म्हणजे यथोमत तथोपद. म्हणजे शेवटी त्यांना माहीत पडतं की अरे ते कुठल्याच निष्कर्षावर पोहोचत नाही, म्हणून ते निष्कर्ष काय करतात, अरे कुठलाही मार्ग पकडा तो उत्तम मार्ग आहे. पण आपल्याला माहित आहे की कुठलाही एका दुसऱ्या
शहराचं तिकीट काढून तिसऱ्या शहरात जाऊ शकत नाही. तसं दिल्लीला जायचं आहे तर दिल्लीचं तिकीट काढावं लागेल, पुढे दुसरी मुंबईला पोहोचू शकणार नाही. त्याच प्रकारे भगवंतांना पोहोचण्यासाठी जी आपण आधी प्रोसेस सांगितली तीच पद्धत, म्हणजे भक्तांच्या संघामध्ये कितीही व्यक्ती पाप बॅकग्राऊंडमध्ये असला तरी तो त्या पद्धतीने भगवंतांना प्राप्त करू शकतो. अथवा कितीही बुद्धिमान असेल तो भौतिकरित्या, तो स्वतंत्ररित्या अशा पद्धतीने भगवंतांना जाणू शकणार नाही. तर जे शुद्ध भक्त जो मार्ग पत्करतात त्याला म्हणतात अनुपश्यंती. अनुपश्यंती म्हणजे आपल्या म्हणजे जे लीडर आहेत आपले किंवा आपले जे पूर्वज आहे, पूर्वज म्हणजे जे सिनियर भक्त आहे, गुरु आहे, आचार्य आहे, त्यांच्या मार्गदर्शनावर आपलं कार्य करणं त्याला म्हणतात महाजनो येन गता असं पंथ. तर हा जो महाजनो येन गता असं पंथ हे आपण पद्धत पार केल्याने आपल्याला काय निष्कर्ष निघेल की जीव हा भगवंतांशी एकरूप आणि भिन्नही आहे. एकरूप आहे कसा? गुणात्मक दृष्ट्या एकरूप आहे. आणि भिन्न कसा आहे? तुलनात्मक दृष्ट्या तो अंश आहे. सदैव दास आहे. जोपर्यंत व्यक्ती या निष्कर्षावर पोहोचत नाही तोपर्यंत तो कुमार्गावर आहे, म्हणजे तो व्यवस्थित मार्गावर आहे. तर सुखदेव गोस्वामी इथे भगवंतांना का निवेदन करतात आहे की तुम्ही मला तुम्ही मला मार्गदर्शन करा. कारण आपण भगवद्गीतेत हा श्लोक येतो की तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मां. भगवंत काय करतात आहे? भगवंत स्वतः आपल्या भक्ताला हृदयातून मार्गदर्शन करतील की कशा प्रकारे तो त्यांच्याकडे येईल. म्हणून सतत आपण असा कुठल्याच अवस्थेत आपण समजू नये की आता मी स्वतंत्र झालो आहे. तर सदैव आपण भगवंतांच्या अधीनच राहणार. त्यानंतर लिहितात प्रचोदिता येन पुरा सरस्वती वितन्वत्ताजस्य सतीं स्मृतिं ददी स्वलक्षणा प्रादुर्भूत्किलास्यतः समे ऋषीणां ऋषभ प्रतीदताम्. की ज्यांनी सृष्टी निर्मितीच्या वेळी ब्रह्मदेवांचे दृढ ज्ञान त्यांच्या हृदयातून वृद्धिंगत केले व त्यांना स्वतःच्या व सृष्टीच्या सर्व ज्ञानाची प्रेरणा दिली, तसेच जे ब्रह्मदेवांच्या मुखातूनच उत्पन्न झाल्याप्रमाणे वाटतात ते भगवंत माझ्यावर प्रसन्न व्हावे. तर आपण बघतो की जसं आपण म्हणतो की ददामि बुद्धी योगम तम, तर त्यासाठी जशी पात्रता आहे त्याप्रमाणे भगवंत त्याला बुद्धी देतो. जसं ब्रह्मदेव आहे त्यांची पातळी भरपूर आहे, सृष्टीची निर्मिती करू शकतात, त्याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते तप करू शकतात. पण एखादी मुंगी आहे त्याची वेगळी आहे कॅपॅसिटी. तर सिमिलरली जीव जो आहे हा आपल्या कर्तृत्वातून किंवा त्याच्या कॅलिबरनुसार तो किती ज्ञान प्राप्त करू शकतो? अंशरूपी 50%, 64% किंवा 78% आपण बघितलं. तर त्या प्रकारे भगवंतांबद्दलचं ज्ञान तो मॅक्सिमम 78% म्हणजे ब्रह्मदेवापर्यंत तो जाणू शकतो. ब्रह्मदेवान आपण अंश मात्र असल्या कारणाने संपूर्ण ज्ञान भगवंतांबद्दलचं शक्य नाही आपण प्राप्त करू शकतो. आणि भगवंत कशा प्रकारे ज्ञान जागृती करतात? कशा प्रकारे करतात? हृदयातून. जसं तेने ब्रह्म हृदया आदी कवये, हृदयातून म्हणजे ददामि बुद्धी योग. भगवंत कुठे आहेत? आपल्या हृदयात आहेत. त्यामुळे तशा प्रकारे देतात. म्हणून त्यांना दिलेला इथे या ज्ञान जागृतीला म्हणतात धिया. म्हणून धियापती. भगवंत काय? बुद्धीचे पण स्वामी आहे म्हणून त्यांना म्हणतात धियापती.
त्यानंतर भूतेर्महद्भिर इमा पुरो विभू निर्मायशेते यमुदिषु पुरुषर भूते गुणान् षोडश षोडशात्मकः सो अलंकृशिष्ट भगवान वचांसिने. जे ब्रह्मांडामध्ये शयन करून महाभूतांनी बनलेल्या सर्व भौतिक वस्तूंना चेतना देतात आणि जे आपल्या पुरुषावताराद्वारे प्राकृतिक त्रिगुणांच्या 16 प्रकारांनी निर्माण केलेल्या प्राणीमात्रास त्या गुणांच्या अधीन होण्यास कारणीभूत असतात, असे ते भगवंत माझी वाणी अलंकृत करो. इथे काय लिहिलं आहे की ते भगवंत माझी वाणी अलंकृत करो. तर जे आपण काही वक्तव्य करू शकतो भागवतावर, भगवंतांवर, ती आपली पगार नाही येतो, आपली पात्रता नाही, ती कुठून आलेली आहे, ती गुरूंचा आशीर्वादाने आलेली आहे. म्हणून आपण सदैव काय म्हणावं, ते श्रेय गुरूंना द्यावं. आपण स्वतः काय आहोत, आपण साधन मात्र. गुरु आणि कृष्णांच्या कृपेने आपण काहीतरी वक्तव्य करू. म्हणून सदैव इवन आपले शुकदेव गोस्वामी यांच्यासारखे व्यक्ती पण काय म्हणतात की भगवंत माझी वाणी शुद्ध करा, जेणेकरून जे काही श्रोतागण माझ्याकडनं ऐकतात आहे त्यांच्या हृदयात तुम्ही जागृत व्हा, इन द सेन्स प्रकट व्हा. पण त्याचं श्रेय मी घेऊ शकत नाही, ते घेण्याचे मी नाकार. पण नास्तिकवादी व्यक्ती प्रत्येक गोष्टीचा श्रेय स्वतः घे. आपण जाणतो की भगवंताच्या इच्छेविना काहीच होऊ शकत हे की नाही. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचं श्रेय घेऊ नये, कारण जर भगवंतांनी विचार केला तर ते त्वरित विस्मरण देऊ शकतात, हे की नाही. भरपूर लोक बघितलं तुम्ही, याददाश्त हो गई, काहीच आठवत नाही त्यांना. सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्ट मत्त स्मृती ज्ञानम अपोहनम. ज्ञानम पण देऊ शकतात, ददामी बुद्धी योगमचं, आणि विस्मरण पण देऊ शकतात. तर नास्तिकवादी म्हणतात हमको भगवान से कुछ लेना देना नाही, कोण आहे भगवान, कहा आहे भगवान. तो म्हणतो ठीक आहे, विस्मरण विसरा. अशा प्रकारचं विस्मरण देतात की स्वतः भगवंत आले तरी ते समजणार नाही, त्याचा फायदा घेऊ शकणार नाही. त्यांना जसं दुर्योधन, स्वतः भगवंत आले समोर उभे आहेत, पण त्याचा म्हणजे फायदा घेऊ शकत नाही, त्याचा ॲडव्हान्टेज घेऊ शकत. ते देणारे अपोहनम, विस्मरण पण देणार. म्हणून सदैव आपण काय करणे, आपण साधन मात्र आहोत म्हणून सदैव तुमच्यावर अवलंबून आहोत. एक साधनाचा सदुपयोग करा आता म्हणून त्यांना प्रार्थना करा. नमस्तस्मै भगवते वासुदेवाय वेधसे अपूर्ज्ञानमयं सौम्या यन्मुखांबुरुहासवम्. वेदांचे संकलन केलेले वासुदेवांचे अवतार श्रील व्यासदेव यांना मी सादर प्रणाम करतो. शुद्ध भक्त हे भगवंतांच्या मुखकमलातून बाहेर पडणाऱ्या दिव्य ज्ञानामृताचे पान करीत असतात. तर व्यासदेव जे आहेत हे कोण आहेत, भगवंतांचे अवतार आहे. त्यांना मी सादर प्रणाम करतो, ज्यांनी हे शास्त्रांचं संकलन केलेलं आहे. त्यांच्या भगवंतांच्या मुखकमलातून पडणाऱ्या दिव्य ज्ञानाला काय म्हणलंय, अमृत म्हणजे. त्याचं पान कोण करत असतात, शुद्ध भक्त. प्रभुपाद लिहितात कशा प्रकारे शास्त्रांचं पूर्ण क्रमवार अभ्यास करणे आवश्यक आहे. तर क्रमावर आता आपण बघतोय सृजन प्रक्रिया. सृजन प्रक्रिया म्हणजे निर्मिती पहिले बघावी, नंतर मग भगवंतांचे स्पेसिफिक भक्तांशी लीला म्हणजे रास लीला, हे क्रमवार होणे आवश्यक आहे. जेव्हा क्रमवार आपण त्या क्रमिक प्रगतीने आपण भगवंतांबद्दलचं संपूर्ण ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला हा अनुभव येईल. कुठला अनुभव, जो शुद्ध भक्ताला येईल. त्याच्यासाठी निर्मिती आणि रासलीला दोन्ही सेम आकर्षण निर्माण होईल. परीक्षित महाराज जे आहे त्यांना
पहिले त्यांनी म्हटलं अरे 7 दिवस आहे, पुढे डायरेक्ट निर्मिती वगैरे मला काय करायचं, नाहीतरी प्रलय होणारच आहे की नाही. डायरेक्ट रासलीला बघा, कृष्णलीला करा, आता नाही. प्रश्न काय विचारते, निर्मिती कशी झाली सांगा. हा झाला शुद्ध भक्ताचा दृष्टिकोन. त्यासाठी काय, श्रीकृष्ण ज्याच्याशी कनेक्टेड आहे ते सेम एकाच पातळीवर आहे, सेम आकर्षण आहे मला. त्याच्यासाठी काय पाहिजे, आपले जे साधक आहे त्याने क्रमवार जाणे. नाही तर काय होईल, ज्ञान नसेल, भगवंत किती शक्तिशाली आहे तर त्यांचे जे स्नेह संबंध आहे भक्तांशी त्याच्यावर लोक तो काय करेल, संकोच करेल, संकोच किंवा संशय करेल. असं कसं, हे असं का करू शकतात, ते कसं का करू शकतात, त्याच्यासाठी बघा पहिले की ते कोण आहेत. गीता आणि भागवत ते पहिले 9 स्कंद जेव्हा आपण स्टडी करू तेव्हा माहीत पडेल की कृष्ण कोण आहेत. तेव्हा त्यांच्या सर्व ज्या लीला आहेत त्यावर कोणी आक्षेप टाकणार नाही. एतद्देवात्मभूराजन् नारदाय विपुच्छते वेदगर्भो अभ्यधात् साक्षात् यदाह हरिरात्मनः. भगवंतांनी जन्मताच वैदिक ज्ञान प्रदान करण्यात आलेल्या आपल्या पुत्राला या विषयाबद्दल ज्याप्रमाणे सांगितले, हे राजन, आदिजन्म ब्रह्मदेवांनीही नारदांच्या प्रश्नाला अगदी त्याचप्रमाणे यथावत उत्तर दिले. आता शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांचे उत्तर, म्हणजे परीक्षित महाराजांनी निर्मिती संबंधित जे जे काही प्रश्न विचारले ते प्रश्न नारद आणि ब्रह्मदेव संवादातून देणार आहे. कारण नारद मुनींनी पण सेम प्रश्न ब्रह्मदेवांना विचारले, अरे हे कोणी केली सृष्टी केली. तर त्याला म्हणतात प्रमाण देणे, हे की नाही, प्रमाण. जसे वकील बघितलं, वकील कोणी आहे वकील इथे, वकील आलं नाही. तर वकील काय करतात की कुठली तरी केस असेल तर म्हणतात पूर्वी 20 वर्षापूर्वी अशीच केस आली होती आणि त्याच्यात हे असं, त्याला प्रमाण द्या. त्यावेळेस यांनी जजनी हे दिलं उत्तर, त्याला जजमेंट दिलं होतं. सिमिलरली तोच हे पण इथे पण तसंच दाखवतात की पूर्वी काय काय संवाद झाले होते त्याच्यावरून उत्तर दिलं. 5वा अध्याय हा सर्व कारणांचे कारण. नारद उवाच देवदेव नमस्तेस्तु भूतभावन पूर्वज तद्विजानीहि यज्ञानम आत्मतत्व निदर्शनम. श्री नारद मुनींनी ब्रह्मदेवांना विचारले, हे देवश्रेष्ठ, हे आदिजन्मा, मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. कृपया व्यक्तिगत आत्मा आणि परमात्मा याविषयीच्या सत्याकडे विशेषत्वाने निर्देशन करणाऱ्या दिव्य ज्ञानाविषयी मला सांगा. तर गुरु शिष्य बसले आणि ते म्हणतात की मला आत्मा आणि परमात्मा याविषयी पूर्ण सविस्तरपणे सांगा. त्यांच्यावर चर्चा चालू होते. त्याला म्हणतात, प्रभुपाद लिहितात, शिष्य असं म्हणतात की हे काय 10,000 रुपये आणि सांगा मला आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, असं गोट करून नाही. काय सेवाभाव आणि नम्रतापूर्वक. पुणे म्हणजे फीस भरली का तुम्ही, मिळणार नाही. तर पैशाच्या मोबदल्यात मिळवलेल्या ज्ञानापेक्षा अधिक प्रभावी कुठलं ज्ञान होईल, सेवाभावाने आणि नम्रतापूर्वक प्रश्न विचारून अधिकृत व्यक्तीकडनं, गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या व्यक्तीकडनं ज्ञान प्राप्त केलं. तो प्रश्न काय विचारतात, यद रूपम यद अधिष्ठानम यतः सृष्टम इदं प्रभो यत् संस्थं यत् परम यच्च तत्तत्वं वद तत्वतः. ते विचारतात 6 प्रश्न. यद रूपम म्हणजे या प्रकट जगाच्या लक्षणांचे वास्तविक वर्णन करून सांग. प्रकट्याची लक्षण. यद अधिष्ठानम त्याचा आधार काय, यत सृष्टम त्याची निर्मिती कशी झाली, आणि नंतर यत संस्थम हे कसे स्थित केलेले आहे, यत परम हे कोणाच्या नियंत्रणाखाली आहे, आणि यतच म्हणजे ते कोणत्या घटकांनी बनलेले. असे 6 प्रश्न विचारले. त्याची हळूवारपणे
आपले ब्रह्मदेव उत्तर देते, सर्वं हि एतद् भवान् वेद भूतभव्य भवत्प्रभु करामलकवद विश्वं विज्ञानावसितं तव. इथे नारद म्हणतात की तुमच्यासाठी हे सांगणे मुश्किल नाही आहे, कारण काय तुम्ही सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे तुम्ही भूत भविष्य आणि वर्तमान सगळं जाणता. तुमच्यासाठी काय आहे, ही ब्रह्मांडातील सर्व वस्तू कशा आहेत हे तुमच्या हातात. एखाद्या व्यक्तीच्या हातात काही आवळे ठेवले तर तो म्हणजे किती आवळे आहेत, तर तो काय त्याला मुश्किल आहे का सांगणे. तर कर अमलकवत अशी तुमचं ज्ञान आहे. या पूर्ण ब्रह्मांडाची तुमचं ज्ञान. त्याचं उदाहरणार्थ आपण बघितलं की म्हणजे कृष्णलीलेमध्ये जेव्हा आपले एक राजा आहेत ते आपल्या पुत्रीचा विवाह कोणाशी करावा हे विचारण्यासाठी ते ब्रह्मदेवाला विचारण्यासाठी जातात. ते म्हणतात ब्रह्मदेव सांगू शकतात उत्तम कोण आहे वर. निघतात तिथून तिला घेऊन जातात. जिथे जातात ब्रह्मदेव आपलं काहीतरी मीटिंग चालली असते, येतात म्हणतात काय म्हणतात याला व्यवस्थित वर कुठला आहे सांगा. म्हणतात अरे तू येऊपर्यंत असेल तिथे जो वर असेल त्यांच्या पिढ्या गेल्याच वरती चालल्या जातील. एवढा वेळ गेलेला आहे भूतलावर. ठीक आहे, कोण असेल ते पोहोचेपर्यंत कोण असेल, त्यामुळे बलरामजींची विवाह. तर असे आहेत कोण, ब्रह्मदेव. यांना सगळं माहीत आहे, कारण ब्रह्मांडात निर्मिती त्यांनी केली. जसं प्रभुपाद उदाहरण देतात की एखादा समजा एखादा कोण साबण बनवणार आहे, साबण असते त्याला सगळं माहीत आहे त्यात कुठला केमिकल टाकला, किती टाकलं, त्याचा सुगंध कुठला पेग, म्हणजे तसं त्या कच्चा मालापासून तर तो कसा निर्माण झाला त्याला सगळं काही माहीत असतं. सिमिलरली ब्रह्मांडाबद्दल आला तर कोणाला माहीत असतं, ब्रह्मदेवाला सांगा. त्यामुळे ते सांगतात की तुम्हाला हे सांगणं एवढं काही कठीण नाही सांगा. यद विज्ञानो यदाधारो यद परस्परं यदात्मकः एकः सृजति भूतानि भूतेरैवात्ममायया. हे तुमच्या ज्ञानाचे उगमस्थान कोणते, कोणाच्या आश्रयाखाली तुम्ही स्थित आहात आणि कोणाच्या अधिपत्याखाली तुम्ही कार्य करीत आहात. तुमचे वास्तविक स्वरूप काय आणि एकमात्र तुम्हीच स्वशक्तीद्वारे भौतिक तत्वांनी सर्व प्राणीमात्रांची निर्मिती करता काय. तर प्रामाणिकपणे प्रश्न विचारतो, कारण निर्मिती शास्त्रज्ञांच्या बुद्धीप्रमाणे ऑटोमॅटिक कधी होत नाही. अचानक ते म्हणतात की बिग बँग थेअरी, अचानक काही केमिकल असे धडाक एकमेकाला आदळणे आणि निर्मिती झाली. नारद मुनींना माहीत आहे, ते म्हणतात कोणी केली सांगा. आत्मन भावयसेतानि न पराभावयन् स्वयं आत्मशक्तिमवष्टभ्य पूर्णनाभिरिवाक्लवम् इवाक्लवः. ज्याप्रमाणे एखादा कोळी अगदी सहजगत्या आपले जाळे विणतो आणि इतरांकडून पराभूत न होता आपल्या सृजनशक्ती प्रकट करतो, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः देखील अन्य कोणत्याही सहाय्य वाचून तुमच्या स्वयंपूर्ण शक्तीने सृजन करता. तर हा एक डाऊट ते विचार. एक ते कोळ्याची तुलना करतात. ते जसा कोळी जो आहे याला तो उदाहरणे मागत कुठल्या दुसऱ्याची, अरे मला ते काय म्हणतात त्याला जाळ विणण्यासाठी काहीतरी केमिकल द्या, स्वतः निर्माण करत होतं ते बॉडी आणि स्वतः करतो, स्वतःच ती संपुष्ट. त्याप्रमाणे तुम्ही आत्मशक्ती म्हणजे सर्व शक्तिमान आहात असं म्हणून ते विचार. पुढे डाऊट क्लिअर होतं. नाहं वेद परम हि अस्मिन् नापरं न सहं विभो नामरूपगुणैर्भाव्यं सदसत् किंचिदन्यथा. श्रेष्ठ, कनिष्ठ किंवा समान, शाश्वत अथवा क्षणिक अशा एखाद्या वस्तूच्या नाम, रूप किंवा गुणधर्मावरून आपण जे काही समजू शकतो ते तुमच्या विना इतर कोणीही निर्मिलेले नाही. या भौतिक जसं या साबणाच्या उत्पादकासारखं कोणी दुसरा व्यक्ती सांगू शकत नाही एखादा अशी गोष्ट जी ज्याला माहिती.
त्याला सगळं माहिती. सिमिलरली एकही वस्तू या ब्रह्मांडातील अशी नाही आहे ज्याचं नाम, रूप आणि गुणधर्म हे ब्रह्मदेवाला माहित नाही. तुम्ही इतके महान आहात असं म्हणतात. स भवान चरत घोरम यत्तपः सुसमाहिता तेन खेदयसे नस्त्वं पराशंकां च यस्यसि. एवढं सगळं असून मी बघतो की तुम्ही तपश्चर्या करताय. सगळे म्हणतात की तुम्ही याचे निर्माता आहे, ब्रह्मदेव निर्माता आहे, सगळे काही शक्तिमान, सगळं जाणता, तुम्ही तपश्चर्या कसं करता? म्हणजे तुमच्यापेक्षा कोणी आहे श्रेष्ठ आहे त्यांची आशीर्वाद प्राप्त करता का? तर याला म्हणतात, ही शंका ते उपस्थित करतात. तर ज्यांनी डायरेक्ट जे काही नारद मुनी एकदम परफेक्ट भक्त आहे, ते म्हणतात, सगळे म्हणत असतील ब्रह्मदेव निर्माते आहे, सर्वस्व आहे किंवा स्वतंत्र आहे, पण माझी शंका आहे की तुम्ही तपश्चर्या का करता? ज्याला म्हणतात आंधळेपणाने आपण कुठला तरी गुरु नाही शोधतो. अरे सगळं म्हणतात की हे असं. स्वतः गुरु आणि शिष्य दोघांनी एकमेकांना तडफडून बघणे, टेस्ट करणे हे आवश्यक आहे. हे तन्मे पृच्छतः सर्वं सर्वज्ञ सकलेश्वर विजानीहि यथे वेदम अहम बुद्धे अनुशासित. हे तर तुम्ही सर्वज्ञ आणि म्हणून मी ज्या विचारणा केल्या आहेत त्या सर्वांचे विश्लेषण करावे, म्हणजे तुमचा शिष्य या नात्याने मी समजू शकेन. शेवटी ते म्हणतात की तुम्ही मला शिष्य म्हणून सर्व काही सांगा. ब्रह्मोवाच सम्यक् कारुणिकश्चेदं वत्सते विचिकित्सितं यदहं चोदितः सौम्य भगवद्वीर्यदर्शने. ब्रह्मदेव खूप खुश होतात. कारुणिक असते आणि ते म्हणतात की ऍक्च्युली तू शिष्य असून माझ्यावर कृपा केली आहे, कारण तू अशा प्रकारची जिज्ञासा केली आहे की जेणेकरून मला सर्वशक्तिमान भगवंतांच्या सामर्थ्याविषयी विचार करावा लागेल, आता म्हणजे बोलावं लागेल. त्याच्याबद्दल प्रेरणा दिली मला की भगवंतांबद्दल सांगा, कथा करा. अशा प्रकारे ते नारदांचं अभिनंदन करतात. तर जेव्हा जेव्हा शुद्ध भक्ताला भगवंतांविषयी प्रश्न विचारला जाते तेव्हा तो स्वाभाविकच उत्साही होतो. प्रभुपाद एकदा म्हणजे सुरुवातीला काही निवडक त्यांचे शिष्य होते, 7-8, आणि इस्कॉन काही एवढं फेमस झालं नव्हतं. तेव्हा एका रेकॉर्डिंग कंपनी म्हणतात की ठीक आहे, हरे कृष्णा बांद्रा, आम्ही तुमचं रेकॉर्ड करतो आणि तुम्ही काहीतरी 5-10 मिनिटं बोला, पण काय तुमचं इस्कॉन. तर प्रभुपाद म्हणा, तर सगळे येतात, प्रभुपाद फर्स्ट क्लास आहे, फक्त एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय, त्याने रात्री 2 वाजता बोलवलं आहे. तुमचं हे होऊन जाईल. 2 वाजता काय, तर 2 वाजता चंद्रावर बोललो तरी मी जाईल, संधी मिळते आहे. अशा प्रकारे ते टाइम वगैरे काही हे नाही. सिमिलरली भक्तिवेदांत सर्व ठाकूर बरेचदा ते एकदा एका राजाच्या एक राजा बोलवतो त्यांना कथा करण्यासाठी. आणि ते भरपूर काही कारण, मोठी स्टोरी आहे ती, काही कारणास्तव प्रतिस्पर्धी व्यक्ती काहीतरी त्यांच्या राजाचे कान भरतात भक्तिवेदांत सरस्वती ठाकूर यांच्या प्रती, आणि काही कारणास्तव ते हे नाही, भोजन नाही करत भक्तिवेदांत सरस्वती. तरी त्यांना नेमलेले जेवढे दिवस आहेत तेवढे कथा करतात. तर त्यांचे शिष्य म्हणतात की असं तसं काय करता तुम्ही, म्हणजे काहीतरी घ्या बसलं. म्हणतात की ॲक्च्युली भगवंतांबद्दल कथा करणे हे मला काय माझं रिलॅक्सेशन आहे, म्हणजे माझ्यासाठी आराम आहे. ॲक्च्युली माझ्यासाठी कुठलं कार्य नाही. जसं आपण म्हणतो की तुम्ही सगळे जॉब करता, ओके, जॉब म्हणजे तुम्हाला आराम आहे का? काही ओके, काम करावं लागेल की नाही, फुकटचा पगार कोणी देणार नाही. तर ते श्रम लागतात. म्हणजे अरे 5 वाजले, कधी 5 वाजता बरेच लोक बघतात, आहे की नाही.
पण हे काय म्हणतात आहे भक्तिदास ठाकूर की कथा करणे, भगवंतांबद्दल बोलत राहणे हे मला काम नाही आहे, श्रम नाही आहे, हे आराम. माझं जसं आपण घरी गेल्यानंतर तुम्ही म्हणता अरे खूप झोपावं लागेल, खूप खावं लागेल, असं कुठे असं म्हणजे इतके चांगले चांगले पदार्थ बनवणे किती श्रम आहे, किंवा खूप आरामात सोफा चांगला आहे, आराम आहे की नाही तो? सगळ्यांना हवा असं वाटेल ते, जसं ऑफिसमध्ये काम न करणं. सिमिलरली ते म्हणतात की मला ॲक्च्युली ही अपॉर्च्युनिटी, संधी देत राहा, कारण माझ्यासाठी ते एकमेव उत्साहाचं कार्य आहे. सिमिलरली ब्रह्मदेव पण म्हणतात आता चला चांगलं आहे आपला, माझं जीवनाचं काय म्हणतात त्याला श्रेय होईल, आता चालू करतात. आता सर्वसामान्य जी बुद्धिमत्ता सांगतात ते की लोक काय सांगतात, नानृतं तव तच्चापि यथा मां प्रब्रवीषि भो अविज्ञाय परं मत्त एतावत् त्वं यतो हि मे. तर ते म्हणतात की माझ्याविषयी तू काही बोललास ते खोटे नाही, कारण माझ्यापेक्षाही परमश्रेष्ठ भगवंतांना जोपर्यंत मनुष्य जाणत नाही तोपर्यंत तो माझी सामर्थ्यशाली कार्य पाहून निश्चितच भ्रमित होऊन जाईल, हे की नाही? जसं एक लहान मुलगा असेल तो म्हणाल की अरे तो जादूगर असतो ना, जादूगर, तो म्हणाल अरे हे बघ, तर काहीतरी चष्मा बिष्मा गायब करून टाकेल आणि त्याच्या खिशातून काढेल. तो अरे हा सगळ्यात पॉवरफुल लोक. नंतर तो म्हणाल 10 रुपये काढा आता, हे की नाही? तर ज्यांना माहीत नाही ॲक्च्युली, जसं काही लोकांना विचारलं अरे तुला जीवनात काय म्हणाल, तो म्हणतो इंजिन ड्रायव्हर. काही त्याचा काय नाही वाटतं रे, मोठी गाडी चालवू शकतो तो, माझे बाबा कार चालवतात, हा एवढी मोठी गाडी चालवतो, तर हा मोठा असेल. सिमिलरली ज्याला भगवंतांबद्दल सामर्थ्य माहीत नाही, तर माझं थोडंफार सामर्थ्य बघून ते म्हणतील की हा सामर्थ्यशाली आहे, तो भ्रमित होऊन जाईल. प्रभुपाद इथे उदाहरण देतात एखाद्या बेडकाचं. तर बेडूक एक आहे एका विहिरीत, त्याला महासागराचं बद्दल नॉलेज नसेल तर तो इमॅजिन करू शकणार नाही. आणि म्हणून बरेचसे व्यक्ती भगवंतांबद्दलचे वास्तविक ज्ञान नसल्यामुळे भौतिकतेने सामर्थ्य संपन्न व्यक्तीला भगवंत मानतात, हे की नाही? कोणी काहीतरी आजार बरा केला भगवंत आहे, किंवा पैसे व्याधी किंवा पैसे वाचवले, अशा प्रकारे व्यक्ती त्यांना अवतार समजतो. तर ब्रह्मदेव पहिला डाऊट क्लिअर झाला. तिथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये स्वतःच प्रश्न विचारतात, अरे नारद मुनी तर भगवत भक्त आहे, त्यांना माहीत नाही का कोण भगवान आहे? ब्रह्मदेव असं काय विचारतात ते, हे की नाही? डाऊट येईल की नाही? नारद मुनीला माहीत आहे सगळे. प्रभुपाद लिहितात अरे जसं अर्जुना पण माहीत नाही का कृष्ण कोण आहे, तो इतर बद्धजीवांना भगवत तत्व आणि भगवत विज्ञान यांची अनुभूती करून घेता यावी म्हणून काय करतात, भगवंतांच्या इच्छेनेच अर्जुन आणि नारद मुनी अशा प्रकारे गोंधळून जातात आणि म्हणजे बेसिकली असं सीन क्रिएट करतात. हे ज्ञानवरती आहे, सगळ्यांना मिळावं. ते म्हणतात, आता उत्तर देतात की येन स्वरोचिषा विश्वम रोचितम रोचयाम्यहम यथार्भो अग्नि यथा सोमो यथर्क्ष ग्रहतारका. ते म्हणतात की स्वरोचिषा, इथे शब्द येतात की भगवंत स्वतःच्या तेजाने या सृष्टीची निर्मिती करतात. ज्याप्रमाणे सूर्याने आपले तेज प्रकट केल्यावर चंद्र, नभमंडळ आणि इतर सर्व ग्रह आपापले तेज घेतात, त्यांच्याकडनं त्यांना ऊर्जा मिळते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या तेजाने ही सृष्टी निर्माण करतात आणि नंतर त्यांच्या साह्याने, त्या तेजाच्या साह्याने मी सृष्टी निर्माण करतो, म्हणजेच पुनर्निर्मिती करतो. तर आवश्यक घटक जे आहे, जे आता आपण बघणार आहोत इथे, ते भगवंत निर्माण करतो.
आणि त्यांचं मिश्रण जे आहे, आय मीन फॅक्टरीमध्ये मॉडेल बनवणे, ते दुय्यम प्रकृती निर्मिती ब्रह्मदेव. तिथे प्रभुपाद लिहितात की भगवंत ही प्रकृती म्हणजे भौतिक ब्रह्मांड कसं निर्माण करतात, त्यांना श्रम लागत नाही. तसं उदाहरणार्थ एखाद्या लोहाराप्रमाणे हातोडा आणि इतर हत्यार घेऊन भगवंत बनवत नाही, आणि भरपूर घाम गाळावं लागेल वगैरे. पराश्य शक्ती विविध श्रूयते, त्यांच्या इच्छेने सर्व त्यांच्या शक्त्या कार्य करतात आणि आपोआप गोष्टी होतात. ज्याप्रमाणे वटवृक्षाच्या बीजामध्ये विशाल वटवृक्ष निर्माण करण्याची शक्ती असते, त्याचप्रमाणे भगवंत आपल्या ब्रह्मज्योतीने विविध बीजे विस्तारित करून म्हणतात स्वरोचिषा, आणि ती बीजे ब्रह्मदेवांसारख्या व्यक्तींच्या जलसिंचनाने विकसित होतात. तर बीज निर्माण कोण करतं? कृष्ण त्यांचं तेजाने. आणि जलसिंचन करणारे म्हणजे त्याच्यासाठी ब्रह्मदेव, इतर पॉवरफुल व्यक्ती आहेत, ते त्यांच्यातून विविध वृक्ष म्हणजे फॉर्म्स निर्माण करतात. तर एक माळी ज्याप्रमाणे जलसिंचन करून बागेतील झाडे वाढवतो, त्याचप्रमाणे ब्रह्मदेव बीज निर्मिती करू शकत नाही, तर एका माळाप्रमाणेच बीजाचे वृक्षामध्ये परिवर्तन करतात. ही अनालॉजी मस्त आहे, लक्षात ठेवा. माळी म्हणजे बीज निर्माता श्रीकृष्ण आणि माळी म्हणजे ब्रह्मदेव. सिमिलरली भौतिक जगात सूर्य हेच अग्नी, विद्युत आणि चंद्रप्रकाश इत्यादींचे मूळ कारण आहे. पण आकाशातील सर्व प्रकाशन वस्तू ही सूर्याची निर्मिती आहे. सूर्य ही ऊर्जा कुठून घेतो? भगवंतांच्या तेजातून, म्हणजे भ्रमणातून. अशा रीतीने भगवंत हेच सृष्टीचे परम कारण आहे. तर भौतिक जगामध्ये सर्व काही व्यवस्थित काय आहे? सूर्य आहे. म्हणून सूर्याच्या तेजाने सगळं काही निर्मिती होते. हे होतं काय म्हणतात त्याला, हार्वेस्ट काय म्हणतात त्याला, पीक वगैरे होतं, सगळं काही होत आहे. सिमिलरली सूर्य पण डिपेंडंट आहे ब्रह्मांडावर. ब्रह्मांड काय? भगवंतांची अंगकांती, म्हणजेच बेसिकली सगळं काय, सगळ्यांचं कारण काय? सर्व कारणाचं कारण श्रीकृष्ण, त्यांच्यामुळे सगळं चालतं. हे दोन उदाहरणे खूप महत्त्वाचे. तस्मै नमो भगवते वासुदेवाय धीमहि यन्मायया दुर्जयया मां वदन्ति जगद्गुरुं. त्यांची अजिंक्य शक्ती अल्पबुद्धी लोकांना प्रभावित करून मलाच नियंत्रक म्हणण्यास भाग पाडते, त्या भगवान कृष्णांना प्रणाम करून मी त्यांचे ध्यान करतो. काय म्हणतात आहे की भगवंतांची मायाशक्ती इतकी पॉवरफुल आहे की जी अल्पबुद्धी लोकांना अशा प्रकारे प्रभावित करते की नाही नाही नाही, कृष्ण कुठून आले? कृष्ण तर नंतर येतात. ब्रह्मदेवांनी निर्मिती केली, नंतर द्वापर युगात कृष्ण आले ते म्हणतात. तर अशा या पॉवरफुल अजिंक्य व्यक्तीला मी प्रणाम करून त्यांचं ध्यान करतो. आणि ती म्हणते की ही जी सगळ्यात पॉवरफुल म्हणजे मायाशक्ती आहे, जी सगळ्यांना प्रभावित करू शकते, ती भगवंतांसमोर उभी पण राहू शकत नाही, लज्जित होते. विलज्जमान यायस्य स्थातुं दीक्षापथे मुया विमोहिता विकथन्ते ममाहम इति दुर्धियः. हिचा प्रभाव कोणावर पडतो आणि भगवंतांवर प्रभाव पडू शकतो का? तर आपल्या स्थितीने लज्जित होऊन भगवंतांची मायाशक्ती पुढे येऊ शकत नाही भगवंतांची. कारण ती म्हणते मी त्यांच्यावर अवलंबून आहे. पण कोणावर ती प्रभाव पडू शकते? तिने मोहित केलेले लोक हे मी आहे आणि हे माझे आहे या विचारात मग्न झाल्याने सदैव निरर्थक बडबड करतो. तर आपण समजावं की भौतिकतेमध्ये जे गूढ आहेत मग्न आहेत, जे निरर्थक भगवंत सोडून इतर चर्चांमध्ये मग्न आहेत, ते काय झालेले आहेत? मायेने मोहित आहे. हे समजा. म्हणजे ज्यात बेसिकली सांगितलं प्रभुपाद लिहितात प्रजल्प. आपण पहिले बघितलं भगवत भक्त सदैव उत्साही असतात कृष्ण कथा करायला,
आणि मायेने मोहित झालेले सतत रेडी असतात निरर्थक प्रजल्प करतात. दोन विरुद्धार्थी गट. तर मी आणि माझे, आणि हे म्हणजे मी आणि माझे हा बेसिक ही चर्चा म्हणजेच मायेने मोहित झालेलं सगळं. आता ते उत्तर देतात की कशा प्रकारे हे. आता हे जे प्रश्न आहेत त्याची उत्तर काय ते लिहून ठेवा. पहिला काय हे दिलं होतं, यद रूपम, या जगाची लक्षण काय. तर आता या 14 श्लोकामध्ये उत्तर देतात. द्रव्यम कर्मच कालस्य स्वभावो जीव एवच वासुदेवात् परो ब्रह्मण न चान्यो अर्थो अस्ति तत्त्वतः. हे सृजनाचे प्राथमिक 5 घटक जे आहेत, त्यानंतर शाश्वत काळ, हे सगळे काय भगवान वासुदेवांचे वेगवेगळे अंश आहेत. तेव्हा इकडे आपण बघितलंय हे चार्ट जो आहे वासुदेव जे आहेत, तर द्रव्य काल कर्म स्वभाव आणि जीव हे सर्व काय वासुदेव, म्हणजे वासुदेव व्यतिरिक्त काही नाहीच आहे. त्यांच्या अन्यथा कोणतेही मूल नाही, म्हणजे कनेक्टेड एव्हरीथिंग इज वासुदेवांशीच आहे. तर जीव आहे, त्याचा काही स्वभाव आहे, त्या स्वभावानुसार तो काही कर्म करतोय, आणि कर्म करताना त्याला काय लागतं, द्रव्य लागतं. इन द सेन्स तो पण त्याच्यातही द्रव्य आहे आणि काही, आणि तो कोणाच्या अधिपत्याखाली असतो, सदैव काळाचा. पण ओव्हरऑल सगळे काय वासुदेवांचे वेगवेगळे अंश, अन्यथा त्यांचे काही. आता दुसरा आहे यद अधिष्ठम, त्यांचा आश्रय काय, या भौतिक जगाचा आश्रय काय. तर 15 आणि 16 श्लोकाच्या सांगतात की नारायण परावेदा देवा नारायणांगजा नारायण परा लोका नारायण परा मखा नारायण परो योगो नारायण परम तप नारायण परम ज्ञानम नारायण परा गती. तर फर्स्ट थिंग येत आहे की नारायण परा वेद. पण वेद म्हटलेले की आपण नेहमी काय लिहितो की वेदेश्च सर्वे अहम एव वेद्य. भगवंत म्हणतात की वेदांचं मेन एम काय, गोल अहम एव वेद्य. वेद्य म्हणजे जाणणे, मला जाणणे हा कोणाचा निष्कर्ष आहे, वेदांचा निष्कर्ष. वेद स्टडी अभ्यास केल्याने काय निष्कर्ष निघाला पाहिजे, कृष्ण कोण आहे समजणे. नारायण परा वरती बघा, हे नारायण परा वेद, हे वेद लिहिले प्रस्तुती. देवा नारायण नारायण अंगजा. अंगजा म्हणजे सहाय्यक हात. देवी देवता सुद्धा भगवंतांच्या शरीराचे अवयव म्हणून त्यांची सेवा करण्यासाठीच आहे. देवतांचा दुसरा काही एक हे नाही आहे, उद्देश नाही आहे त्यांचा, काही काय म्हणतात त्याला, दुसरं काही कार्य नाही आहे. ते काय भगवंतांचे हात पाय नेत्र आहे. आपण म्हणतो ना, आपण जे जे काय करतो तर भगवंत तर गोलोकमध्ये आहे, आपले लीला करतात आहे, त्यांना माहीत कसं आहे कोण काय काय करत आहे. एक तर परमात्मा म्हणून ते आहेत विस्तारित, दुसरं म्हणजे देवता, ते रेकॉर्ड ठेवतात पूर्ण. सूर्य चंद्र हे सगळे काय आहेत, कॉन्स्टंटली 24 तास त्यांची ड्युटी चालते. नो काय म्हणतात त्याला, ब्रेक और हॉलिडे. यमराज हे काय म्हणतात त्याला, चित्रगुप्त, तर हे काय करतात, दिवस रात्र हे काय आपल्यासाठी नुसतं कॅलेंडरमध्ये आहे. ते व्यक्ती आहेत, ते चालू असतं त्यांचं काम, काय कोण करून. तर बेसिकली हे कार्य फक्त सहाय्यक सेवा करणे भगवंत नारायण. पुढे गेले देवता. नारायण परा लोका, बेसिकली सर्व जे लोक आहेत हे पण कोणासाठी बनलेलं आहे, तर बेसिकली तिचे अस्तित्व कोणाचं आहे, नारायण. तर आपण बघू की पुढे भगवंतच ॲक्च्युली पूर्ण ब्रह्मांड म्हणजे भगवंत आहे, विराट रूप आहे, बेसिकली स्वतःच विस्तारित करतो. नारायण परा मखा. मखा म्हणजे यज्ञ.
यज्ञ म्हणजे मख म्हणजे याला म्हणतात यज्ञ. आपण म्हणतो की जे जे काही कार्य आपण करतो ते कर्मण यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म म्हणतात. की यज्ञ जो आहे हा कोणासाठी बनलेला असतो? फक्त नारायण. आपण म्हटलं की अरे मी अमुक व्यक्तीसाठी अमुक देवतेसाठी यज्ञ करतो, तो यज्ञ नाही आहे. कारण यज्ञ म्हणजे यज्ञ पुरुष त्याचा आहे. कोण? नारायण, विष्णू. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत देवता तो यज्ञ पूर्ण होत नाही. यज्ञ म्हणजे नारायणांचं नाव वेगळं काय? यज्ञ. यज्ञ म्हणजे नारायण. तर यांनी कुठलाही यज्ञ म्हणजे श्री विष्णूंची संतुष्टी, त्यांची सेवा, त्यांची पूजा. तेव्हा कुठे मग त्यांचे सहाय्यक देवता येतात, तर आपापला हिस्सा घेतात. नारायण परामखा, नारायण परो योगो. सर्व योग साधनांची एम काय, गोल काय? नारायण, परमात्म्यावर ध्यान करणं. नारायण परम तपश्चर्या ही ॲक्च्युली घोर तपश्चर्या. जशी हिरण्यकश्यपू, रावण यांनी घोर तपश्चर्या केली. कोणाची? ब्रह्मदेव किंवा शंकरांची. पण त्यांचं काही तथ्य नाही त्यात, म्हणजे तसे संपुष्टात आले. तर तपश्चर्या कोणासाठी पाहिजे? तरी ध्रुव महाराजांनी कुठली तपश्चर्या केली? कोणासाठी केली? नारायणांसाठी. आणि काय झालं? भगवत धामात गेले. तर तपश्चर्या हे कोणासाठी पाहिजे? त्याचं म्हणजे मेन एम नारायणासाठी. गोल ऑफ तपश्चर्या ही अर्पण कोणासाठी? नारायण. नारायण परम ज्ञानम. ज्ञान जे आहे ते पण ॲक्च्युली संपूर्ण ज्ञान कुठून येतं? त्याने ब्रह्महृदय आदी भगवंतच देतात. आणि सर्व ज्ञान चतुश्लोकी भागवतम पण सांगतं की बेसिकली आपली जी जिज्ञासा आहे, ज्ञानप्राप्ती कुठपर्यंत जावी? जोपर्यंत आपण भगवंत प्राप्त करत नाही, भगवंतांपर्यंत जोपर्यंत आपण आपली इच्छा येत नाही, आपली जिज्ञासा येत नाही. आणि नारायण परागती. परागती म्हणजे शेवटी आपली गती म्हणजे मोक्ष. बेसिकली मोक्ष काय आहे? परागती. तोही नारायण, मुकुंद म्हणजे तेच आपल्याला. तो ओव्हरऑल याचा आधार काय? सर्व गोष्टींचा, या सर्व या 8 गोष्टी ज्या आहेत त्याचा आधार एकमेव नारायण. त्यानंतर विचारतात प्रश्न पुढे, तस्यापि द्रष्टुर ईशस्य कूटस्थस्याखिलात्मना सुजम सृजामि सृष्टोहम ईक्षयेवाभिचोदितः. त्यांच्या प्रेरणेनेच त्यांनी जी पूर्वीच निर्मित केलेली आहे ती त्यांच्याच सर्वव्यापी परमात्मा रूपाच्या अध्यक्षतेखाली मी केवळ शोधून काढतो. म्हणजे ब्रह्मदेवांचं काम काय? जसं म्हणे, अरे तू लखपती झाला. कुठं कसं काय लखपती झालं? तर त्याच्याच कंपाऊंडमध्ये धन होतं, त्यांनी फक्त शोधून काढलं. ते त्याचं झालं, म्हणजे त्यांनी केलं का ते निर्माण नाही. सिमिलरली ब्रह्मदेव म्हणतात की फर्स्ट थिंग की भगवंतांनी पहिले जी पूर्वी निर्मित केलेली आहे त्यांच्या प्रेरणेने तपश्चर्या केली त्यांनी, ब्रह्मदेवांनी. आणि भगवंतांनी मग आशीर्वाद दिला, ज्ञान दिलं. आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली ते म्हणाले कसं करू? माझं नेहमी सदैव माझं मरण कर, त्यांनी करा, शोधून काढतो. आणि मला सुद्धा त्यांनीच उत्पन्न केले. तर बेसिकली इव्हन ब्रह्मदेव पण कुठून निर्माण झाले? भगवंतांपासून. म्हणून ते म्हणतात की निमित्त मात्र भव संविधान. की प्रत्येक व्यक्तीने, अधिकृत व्यक्ती म्हणतो मी एक निमित्त मात्र साधन आहे या इव्हन ब्रह्मांडाच्या दुर्जन निर्मितीमध्ये. आता सत्वं रजस्तम इति निर्गुणस्य गुणाश्रयः स्थितिसर्ग निरोधेषु गृहीता मायया विभू. भगवंत सर्व भौतिक गुणांच्या पलीकडे विशुद्ध दिव्य स्वरूपी आहे. तरीही भौतिक सृष्टीच्या निर्मिती, पालन आणि विनाशासाठी ते आपल्या बहिरंगा शक्तीद्वारे सत्व, रज आणि तम हे 3 प्राकृतिक गुण स्वीकारतात. तर हे कोणासाठी? जीव हा जो
स्वतंत्र इच्छा करतो की मला स्वतंत्र राहायचं आहे, तुमची सेवा करायची नाही, म्हणून भगवंत हे ब्रह्मांडाची निर्मिती करतात. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? निर्मिती करायला रजोगुण पाहिजे, पालन पोषणाला सत्वगुण, ते पालन पोषण करायला लागेल, आणि विनाशासाठी पण पाहिजे व्यक्ती. म्हणून भगवंत स्वतः हे 3 गुण स्वीकारून गुणावतार घेतात, ब्रह्म, शंकर आणि विष्णू. लक्षात, ते स्वतः ब्रह्मदेव सांगतात की फक्त या कार्यासाठीच भगवंत हे प्राकृतिक 3 गुण स्वीकारतात. कार्यकारण कर्तृत्वे द्रव्य ज्ञान क्रियाश्रय बद्धंती नित्यदा मुक्तम मायिनम पुरुषम गुणा. पुढे पदार्थ, ज्ञान आणि क्रियांमध्ये प्रकट झालेले हे त्रिगुण शाश्वतरित्या दिव्य असलेल्या जीवास कारण परिमाणांच्या अवस्थांमध्ये बद्ध करतात, व अशा कार्यांसाठी त्यालाच उत्तरदायी सुद्धा बनवतात. तर जीव एकदा या 3 गुणांमध्ये आला तर तो काय करेल? पदार्थाचा उपभोग घेईल विशिष्ट ज्ञानाने आणि विशिष्ट क्रिया करून. आणि एकदा तो झाला कॉज इफेक्ट, तो कारण आणि परिणामामध्ये बदलतो. म्हणजे क्रिया प्रतिक्रिया, फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ठीक आहे. तो कार्य केलं तर मॅडम काही कार्य केलं त्याची रिॲक्शन, तो अशा प्रकारे तो बदलतो. त्याला भगवंत उत्तरदायी आहे का? तो स्वतंत्र इच्छा केली त्याने, म्हणून भगवंतांनी ही फॅसिलिटी प्रोव्हाइड केली, जा मोठी सेकंदा, आणि प्रत्येक कार्यासाठी तो जबाबदार आहे, उत्तरदायित्व. स एष भगवन् लिंगेर स्त्रीभिरेत तर अधोक्षजः स्वलक्षित गतिर्ब्रह्मन् सर्वेषां मम च ईश्वरः. तर जीव हा, जसं त्याने म्हटलं मला तुम्हाला तुमचं आधिपत्य नको, त्या क्षणी त्याला भगवंत दिसू शकत नाही. त्या क्षणी तो कुणाच्या ह्याच्यात येतो? मायेच्या अधिकारात, आहे की नाही? तो जी व्यक्ती म्हणतो मी कुठले रूल पालन करणार नाही, ट्रॅफिक रूल किंवा पोलिसांचे रूल, त्वरित त्याला पुढे टाकतात जेलर. पहिले तो स्वतंत्र असतो, पण जेलर तर एकदा जेलमध्ये आल्यानंतर त्याला बाहेर तो म्हणेल मला पिक्चरला जायचं आहे, तिकडे पिक्चरला त्याला एंट्री नाही, कुठला क्रिकेट मॅचला नाही, तिथे फक्त काय माया म्हणजे जेलरचे अंडर आहे. सिमिलरली ब्रह्मदेव सांगतात नारदाला की या 3 गुणांमुळे हा दिव्यरूपी भगवंतांना बघू शकतो. आता 21 ते 35 जे आहे, यत सृष्टम, ही निर्मिती कशी झाली आहे ती बघा. तर आता आपण हे बघूया 21 ते 35 कशा प्रकारे कार्य आहे. आवाज मला वाढवावा लागेल, याच्यात येणार नाही. हे आहे 21 ते 35 कार्यशक्ती. ठीक आहे. 21 ते 31 आणि नंतर मग 32 ते 35. तर कारण शक्ती काय? तर सर्वप्रथम आपल्याला माहित आहे, आता येणार नाही इथे. तर आपल्याला महाविष्णू पहिले म्हणजे भगवंत आलेला इथे निर्मितीसाठी गर्भ आपलं कारण पोषण मध्ये पकडलेलं आहे. तेव्हा त्यांनी फर्स्ट थिंग काय करतात आहे, आपल्या रोमछिद्रातून त्यांनी ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे. त्या भौतिक प्रकृतीवर ते कटाक्ष टाकतात, तोपर्यंत त्याच्यात काही नाही आहे. जेव्हा कटाक्ष टाकतात तर काय होतं, जीव आपल्या कर्माने आणि कर्मानुसार आणि स्वभावानुसार आणि काळ पण म्हणजे स्वतः बेसिकली या ब्रह्मांडामध्ये भगवंत कशा प्रकारे कार्यरत आहेत. कालोस्मी भगवंत म्हणतात इथे मी काळ म्हणून आहे. तर त्या कटाक्षाने याच्यात काल कर्म स्वभाव येतात. सध्या ही भौतिक प्रकृती काय ही प्रधान अवस्थेत आहे. हे टेक्निकल वर्ड समजून घ्या. याच्यात काय काल कर्म स्वभाव आहेत आणि 3 गुण आहेत जे अकार्यरत आणि अमिश्रित आहेत. जसं लग्न समारंभ आहे आणि ग्राउंड आहे,
तो सगळा जो हे घेऊन आलेला काय म्हणतात त्याला, तंबू वगैरे आणि म्हणतात पंडालचा बांबू, ते डेकोरेशन सामान सगळं आणून ठेवलंय. काही झालं नाही अजून, नुसतं पडलेला आहे. जेवणाचे भांडे बिंडे सगळे अमिश्रित आहे. तर त्याला त्या प्रधानाचं महत्त्वामध्ये निर्मित होते. महत्त्व त्याला काय म्हणतात, तर आता 3 गुणामध्ये विभागणी केली. किचन बाजूला, स्टेज इकडे, बांब समजलं ना. तर बेसिकली महत्त्व हे 2 गुणांमध्ये आहे, सत्व आणि रजगुणामध्ये. बेसिकली ते त्याच्यात असतं. पण कालांतराने त्याचं रूपांतर होतं तमोगुण अहंकारामध्ये. तर जीव हा सदैव म्हणजे हे आपण ट्रान्सफॉर्मेशन बघतोय, रूपांतर. जेव्हा तमोगुण झालं तर या अहंकाराचे पण नंतर जो अहंकार हा बेसिकली तमोगुणांमध्येच आहे, त्याचे पण 3 गुणांमध्ये त्याचं रूपांतर. अहंकार इन सत्व म्हणजे ॲरो मारलं. तर हा सत्वगुणामध्ये ज्ञानशक्ती अर्जित करून त्याला म्हणतात करता. त्याने रजगुण हा कारण आणि हा कार्य. यात विविध प्रकारच्या 3 शक्ती आहे. ज्ञानशक्ती सत्वगुणामध्ये, क्रियाशक्ती रजगुणामध्ये आणि द्रव्यशक्ती ही तमोगुणामध्ये. यानुसार आदिदैव, अध्यात्म, आध्यात्मिक आणि आदिभूत हे 3 गट निर्माण होतात. हे निर्मिती आहेत. जसं आदिदेवामध्ये काय काय निर्माण होईल, ज्ञानशक्तीने मन आणि 10 इंद्रिय देवता. इंद्रिय देवता म्हणजे जसं पुढे आपण बघणार आहोत, हे जे इंद्रिय देवता आणि आपले इंद्रिय, हे 10 इंद्रिय आहेत. त्याचे वेगवेगळे देवता आहेत. कानासाठी कोण आहे, दिग देवता. डोळ्यासाठी सूर्य, त्वचेला वायू, नाकाला अश्विनी कुमार, जीभ जे आहे त्याला वरुण, हात इंद्र. हे वेगवेगळ्या अवयवांचे देवता आहेत. हे तयार होतात. पाय उपेंद्र, ध्वनी अग्नी, बुधद्वार मित्र आणि जननेंद्रिय प्रजापती. हे कुठे झाले, सत्वगुणामध्ये ज्ञानशक्तीद्वारे मन आणि 10 इंद्रिय निर्माण झाले. त्यानंतर क्रियाशक्ती रजगुणामध्ये अध्यात्म, प्राण, 10 इंद्रिय. 10 इंद्रिय कुठली, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी ही रजगुणामध्ये निर्माण झाली. कुठली, क्रियाशक्तीने. कुठली क्रिया करण्यासाठी काय लागतं आपल्याला, काय लागतं, प्राण लागतो ना. तसं एकदा झोपला असेल काय वेळेला तर आपण म्हणतो ना, काय प्राण आहे का तुझ्यात, काही करत आहे की नाही. आणि त्यासाठी इंद्रिय लागतात. क्रियेसाठी प्राण आणि इंद्रिय आणि बुद्धी लागते, क्रियासाठी. आलं लक्षात. त्यानंतर द्रव्यशक्ती लागते. तमोगुणातून आदिभूत 5 तन्मात्र आणि 5 घटक. 5 घटक म्हणजे आपले पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश आहे. आणि तन्मात्र म्हणजे रूप, गंध, ते आपले स्पर्श, इंद्रिय विषय. हे आता इंद्रिय विषय कसे निर्माण होतात, तर सर्वप्रथम ध्वनी. सर्वप्रथम पहिले काय, शब्द. तप हा काय, आवाज आला. भगवंतांनी तप हा शब्द दिला. तर ध्वनीचं रूपांतर आकाशामध्ये होतं. आकाशात स्पर्श निर्माण होतो. स्पर्शाने हवा आणि हवेने रूप. आता रूपामध्ये हे बाकी ध्वनी आणि स्पर्श पण आहे. त्याचं रूपांतर अग्नीमध्ये होतं. हे झाले तन मात्रा आणि हे 5 घटक निर्माण होतात. आणि चवमुळे पाणी आणि गंधामुळे अशा प्रकारे हे निर्माण होतं. त्याच्या लक्षात. तर गंधामध्ये काय काय आहे, ध्वनी, स्पर्श, रूप, चव सगळे आहे. तर जे जे ॲडिशनल आहे, म्हणजे याच्यामध्ये पहिले 3 आहेत, याच्यामध्ये पहिले 2 आहेत, समजा सगळे. अशा प्रकारे तन्मात्र निर्माण आहे. हे झालं. काय झालं आपण बघितलं, कटाक्ष पहिले महाविष्णूंनी बघितला.
कालकर्म स्वभाव आले. ते एक एक जो श्लोक आहेत 21 ते 23, 21 ते 31 हे झाली कारण शक्ती. तर कालकर्म स्वभाव प्रधानामध्ये 3 गुण अकार्यरत आहे, अमिश्रित आहे. महत्त्वामध्ये त्याचं निर्माण झालं. प्रधानाचं जे उदाहरण बघितलं सांगितलं. बेसिकली हे 2 सत्व आणि रजमध्ये असतात, पण कालांतराने त्याचा अहंकार म्हणजे तमोगुणामध्ये होतो. अहंकार पण 3 गुणांमध्ये ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि द्रव्यशक्तीमध्ये रूपांतरित होतो. त्यानुसार मन आणि इंद्रिय देवता ज्ञानशक्ती निर्माण होतात. प्राण 10 इंद्रिय बुद्धी क्रियाशक्तीने निर्माण होतात आणि द्रव्यशक्ती 5 तन्मात्रा म्हणजे इंद्रिय विषय आणि 5 घटक निर्माण करतात. इंद्रिय देवता इथे लिहिलेले आहेत आणि कशा प्रकारे घटक आणि इंद्रिय विषय तन्मात्रा हे तयार होतात. हा क्रम आहे. ध्वनी, आकाश, स्पर्श, हवा, रूप, अग्नी, तप, पाणी आणि गंध, पृथ्वी. आता कारण झालं, तयार झालं. तर कार्यशक्ती आता इथे लिहिलं नाही. 32 ते 35 हा क्रम आहे. ठीक आहे ना. इथे काय आहे तर 23 घटक कुठले कुठले काउंट करा. 10 इंद्रिय देवता, पंचमहाभूत 24 आपल्या याच्यात आहे ते. पण 23 घटक म्हणजे महत्त्व, अहंकार, 5 तन्मात्रा, 5 भौतिक घटक आणि 11 इंद्रिय. तर 11, 10, 21 अहंकार, महत्त्व आणि चित्त. व्यक्ती तर 24 असतात. ते वेगवेगळे जे काय म्हणतात त्याला मुनी आहेत त्यांच्यानुसार वेगवेगळे. आता मेन बेसिकली 23 आहेत, नंतर काही म्हणतात 24, नाही तर 25, 26 पण. तर प्रत्येक जण ऍड काय करतो याच्यात, जीव, परमात्मा अशा प्रकारे एक एक ऍड करत तर बेसिक घटक किती, 23 घटक आहेत. अजून अमिश्रित आहेत. मायाशक्ती त्यांचं मिश्रण करतात ऑटोमॅटिकली. त्यानंतर तर महाविष्णू आहेत. ब्रह्मांडामध्ये हे घटक आहेत, झालेले आहेत. तरी 1000 वर्ष काहीच होत नाही त्यात, नुसते तरंगत राहतात. 1000 वर्षानंतर गर्भदक्ष विष्णू प्रत्येक ब्रह्मांडात प्रवेश करून त्याला जीवित करतात. तोपर्यंत तो निर्जीव आहे. म्हणजे जसं उदाहरणार्थ आपलं हे सगळं मंडप लागला वगैरे, पण काहीच होत नाही आहे, कोणी आलं नाही, काही नाही होत. म्हणजे गर्भदक्ष विष्णू म्हणून म्हणजे महाविष्णू काय करतात, स्वतःचं रूपांतर जितके ब्रह्मांड आहेत तितके गर्भदक्ष विष्णूमध्ये करतात, त्याच्यात प्रवेश करतात. आले. त्यानंतर काय करतात, ते स्वतःचं विराट रूपामध्ये विस्तार करतात. विराट रूप म्हणजेच ब्रह्मांड, म्हणजे संपूर्ण 14 लोकांमध्ये विस्तारित. तर पुढे ब्रह्मदेव सांगतात की करायचं का, मी यज्ञ कसा करणार, सामग्री लागेल ना. तर भगवंतांचे अवयव घेऊनच ते यज्ञ करतात. म्हणजे त्यांची सगळं काय आपण बघितलं सर्व वासुदेवच आहे, नथिंग इल, म्हणजे काहीच वासुदेव व्यतिरिक्त काहीच नाही आहे. आलं लक्षात. त्यानंतर विराट रूप कसं विस्तारित करतात, तर हे जे लोक आहेत आणि विराट रूपाचे अवयव पूर्ण. सत्यलोक भगवंतांचे लोक आहेत. तपलोक स्तन किंवा ओठ म्हणतात त्यांना. जनलोक मान आहे. महरलोक छाती आहे. स्वर्गलोक हृदय. भुवनलोक नाभी ते हृदय. भूरलोक नाभी आहे. अटलोक आहे, कंबर आहे. वितल मांडे आहेत. सुतल लोक गुडघे आहेत. तलातल लोक गोटरे आहेत. महातल घोट असतात ना ते अँकर. रसातलला पायाचा वरचा भाग आणि पाताळ हा पायाचा खालचा भाग. अशा प्रकारे पूर्ण आपले विराट रूप 14 लोकांमध्ये विभाजित होते. ठीक आहे. आता ही झाली 32 ते 35 कारणशक्ती आणि 21 ते 31 कारणशक्ती, 32 ते 35 कार्यशक्ती. आता पुढे काही जे विविध काय म्हणतात त्याला आचार्य किंवा विद्वान व्यक्ती
हे या 14 लोकांची विविध प्रकारे विभागणी करतात. जसं आता 37 ते 37 श्लोकामध्ये ते काय म्हणतात ते विराट रूपमध्ये काय आहे की विराट रूपांचं जे मुख आहे म्हणजे बेसिकली डोकं ते म्हणजे ब्राह्मण आहे, हात क्षत्रिय आहेत, थाईज मांड्या म्हणजे वैश्य आहेत आणि पाय म्हणजे शूद्र आहेत. त्यानंतर डिफरंट प्लॅनेटरी सिस्टीम आपण आता बघितली. 38 ते 41 हे आहे. हे काय एक्सप्लेनेशन 38 ते 41 श्लोक हे आहे. हे आपण जे लिहिलं चार्ट का बनवला ते व्यवस्थित समजा आपण. ठीक आहे. तर हे झालं 38 ते 41 मध्ये विविध लोक विविध विराट रूपांचे कुठले कुठले अवयव आहेत ते आपण आता बघितलं. आणि 42वा श्लोक सांगतो काही लोक म्हणतात की स्वर्गलोक म्हणजे विराट रूपांचा कुठला भाग आहे, अपर भाग म्हणजे वरचा भाग, छाती ते डोक्यापर्यंतचा भाग एक आहे, त्याला म्हणतात स्वरलोक. भूवरलोक म्हणजे नाभी विराट रूपाची, आणि भूरलोक म्हणजे लोअर प्लॅनेटरी सिस्टम मध्ये, अधोलोक म्हणजे पाय. असे 3 विभाग आहेत. तर विविध 3 विभागण्या बघितल्या आपण. 4 वर्ण विराट रूप, नंतर 14 प्लॅनेटरी सिस्टीम, 14 लोक भगवंताचे विविध अवयव, आणि 4थं म्हणजे 3च विभागण्या स्वर्गलोक, भूलोक, भूवरलोक. ठीक आहे. चेस्ट म्हणजे छाती ते डोकं, नाभी आणि पाय. अशा प्रकारे हा जो 5वा अध्याय त्यात त्यांनी कम्प्लीट चार्टमध्ये आपला 5वा अध्याय झाला. ठीक आहे.